जय मिळवला त्या मॅचवर आणि अगदी आज मात्र पुन्हा एकदा आज इम्पॅक्टफुल खेळ या टीमच्या माध्यमातून पाहिला. चला एक मॅच यानंतरही खेळायची आपल्याला. सकाळचं सत्र सतीश असेल पहिलं षटक घेऊन आणि कल्पेश असतील आणि करण ही जोडी आपण पाहिली आहे. तर ओपनिंगची जोडी जी आपल्याला पाहायला मिळते. चला मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अपील केली आहे मोठी आहे, परंतु इम्पॅक्ट आपण पाहिला यष्ट मिस करणारा आणि हे पंच म्हणतात की ते डॉट चेंडू. चांगला फटका कल्पेशच्या बॅट मधून हा केलेला धमाका चेंडू थेट मिड विकेटला क्लिअर करणारा फटका हा गावदेव चषकातील षटकार. कल्पेश ही विकेट खूप महत्त्वाची असणार आहे, कारण की त्याच्याकडे सगळं काही आहे. त्याच्याकडे असलेलं टॅलेंट, त्याच्याकडे असलेलं क्रिकेट आणि अगदी लाजवाब रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न यावेळेला पाहिला फाईन लेगला, मात्र फिल्डर होते अफील फेटाळली आहे. इम्प्रोवाइज क्रिकेट हे सातत्याने खेळलं जात आहे. श्री साई दत्त स्पोर्ट्स काजूपाडा टीमला मी विनंती करेन की आपली फॉर्मॅलिटीज आहे ती पूर्ण करा या स्पर्धेची. करण असतील स्ट्राईक एंडकडे. 2 ओव्हरचा गेम आहे. सतीशवर आक्रमण केलं होतं कल्पेशने, एक षटकार ठोकलाय, परंतु मॅच अतिशय चांगली आणि रफ पाहायला मिळणार आहे. अडसाईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आपण पाहिला. लेगवरचा चेंडू होता, ग्लान्स केलाय लॉंग लेगच्या दिशेने आपण पाहिला. फिल्डर आहेत तिथे आणि तिथे फिल्डर ठेवण्याचा फायदा किती मोठा झालाय नक्कीच आपण पाहिलंय. सकाळच्या 17 आपल्याला पाहायला मिळालंय. सतीश टू कल्पेश हे कॉन्टेस्ट आपल्याला रंगतदार आणि रोचकदार पाहायला मिळालंय. यावेळेला पाहिला गुडना टेक्स और इस बार सिक्सर देख. क्या बात है, लाजवाब फटका कल्पेशच्या बॅट मधनं सिक्सर. 14 धावा. काय मोठा स्टार्ट कन्वर्ट केलाय कल्पेशनं आणि काय ताबडतोब फलंदाजी आपण पाहिली या ओव्हरमध्ये केली. अक्षरशः तहस महस करायचं आहे आणि तोच अनुमान लावून आले कल्पेश, त्याला माहिती आहे. यावेळेला इनसाइड आउट फटका गॅप मध्ये हाही देखना शॉट पाहायला मिळतोय. बाउंड्री लाईनच्या पार 4 धावांसाठी चौकार आणि चौकार आणि धावफलक तब्बल पोहोचलाय 18 या आकड्यावर. काय फुलातून स्टार्ट, मोठा स्टार्ट कन्वर्ट करून दिलाय. सतीशवर केलेला अटॅक आक्रमण त्याला स्पीडअप करायचं आहे. एक मॅच यानंतरही खेळायची आपल्याला. आता पाहिला पण तर येथील दुसऱ्या क्रमांकाचे गोलंदाज रितेश. कालच्या दिवसामध्ये या गोलंदाजाने
रितेश दांडेकर ज्याने कालच्या दिवसामध्ये 6 मध्ये 3 धावा डिफेंड केल्या, तोच गोलंदाज. परंतु इथे आपण पहिला चेंडू फेकत असताना डॉट वाईट चेंडू फेकलाय. कदाचित आपण पाहिलं तर जास्त जास्त डॉट चेंडूची इथे गरज असेल, कारण की पहिल्या षटकामध्ये जास्त धावा खर्च केल्या आहेत. पुन्हा एकदा पाहिले लाईन आणि लेंथ सापडत नाहीये इथे रितेशला, आणि जवळजवळ दुसरा वाईट म्हणजे धाव फलकेमध्ये भर पडले 20 धावा. आणि ह्या धावा डेंजर आहेत, धोकादायक आहेत या मैदानावर. ऑन साइडला चांगला फटका. डेफिनेटली पंच देखरेख करतील आणि डिसिजन आमच्यापर्यंत जरूर पोहोचवतील. सहा धावा सिक्सर, आणि ते डिस्टन्स मिळालं सुद्धा होतं फटक्यामध्ये, आणि तेच कारण षटकार पाहायला मिळत आहे. आणि गावदेवी स्पोर्ट्स पाटीलपाडा टीम फ्रंट फूटवर आली आहे पूर्णपणे. या मराठा टीमला थोडं बॅकफूटला ढकलण्याचं कार्य केलं आहे. हो, यावेळेस मात्र आपण पाहिला तर नाही, हे नाही होणार. नो, इथे आपण पाहिलं तर स्ट्राईक रोटेट होणार नाही, धावही मिळणार नाही आहे घेण्याचा प्रयत्न केला तरी, कारण की नियमावली तुम्हाला माहिती असायला हवी. यावेळेला आपण पाहिला चांगला चेंडू. इथे ओहो, मोठी विकेट आली होती, चान्स होती, संधी होती, परंतु आपण पाहिलं तर बाईच्या स्वरूपात रन्स मिळतात इथे. धावफलक 27. बिग इम्प्रोवाइज. यावेळेला मात्र आपण पाहिलं स्कूप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू या ओव्हरमध्ये आणखीन असेल एक. खेळायला गेलं ते शेवटचा बॉल. स्केअरकटचा फटका पाहायला गॅप मध्ये खेळायला पाठलाग मात्र होत असताना पाहायला मिळतोय. मात्र अंतिमच्या टप्प्यामध्ये चेंडू अगदी बाउंड्री लाईनला पार करत असताना पाहायला मिळतोय, आणि या चौकारानं धावसंख्या तब्बल पोहोचली आहे 31 या आकड्यावर. 31 धावा, 32 धाव्यांचं एक माफक असं लक्ष, एक माफक असं टार्गेट इथे सेट केलंय. आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं की बॅटिंग तितकी चांगली झाली आहे कल्पेश आणि करणच्या माध्यमातून, लगेच आपण फिल्डिंगचा ताबा घ्यायचा आहे. आणि यंग मराठा टीमला विनंती असेल की आपली ओपनिंगची जोडी आहे ती मैदानाच्या आतमध्ये लगेचच पाठवायची आहे. वळूया ब्रेकमध्ये आणि त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करूया.
घ्या रे, अजून एक मॅच खेळायची आहे, घ्या. चला फील्ड सेट करा. चला ओपनिंगची जोडी दाखल झाली. आता सगळं काही असेल ते म्हणजेच कल्पेशच्या हातामध्ये चेंडू आहे, दुसऱ्याकडे प्रदीप आणि सतीशच्या हातामध्ये बॅट आहे. व्हेरी डेंजरस बॅट्समॅन आहेत. चला ओपनिंगची जोडी आली आहे, सतीश आणि प्रदीप. कल्पेशच्या हातामध्ये चेंडू, हा पाहावा लागणार आहे. क्रीजच्या बाहेर पिचिंग झालाय, नो बॉलचा इशारा मात्र येतोय. खराब सुरुवात झाली, टार्गेट मोठा आहे 32 धाव्यांचा, परंतु कल्पेशला अशी बॉलिंग करून चालायचं नाहीये. मॅच जिंकायची आहे तर नक्कीच चांगली गोलंदाजी करावी लागेल. फ्रीडचा चेंडू मात्र इथून पाहायला मिळत आता. हो, चांगला फटका, हेलिकॉप्टर शॉट आणि हा चेंडू थेट बाउंड्री लाईनच्या पार. षटकार, 6 ठोकलाय आणि याच सिक्सरने आपण पाहिलं तर मॅच जे आपल्याला पाहायला मिळेल, बिग टोटल चेस करायचा आहे. आणि तो टोटल चेस करत असताना मात्र जी सुरुवातीला जशी बॅटिंग करायला हवी, हो चेंज अप पेस, गती परिवर्तन केलंय आणि एका बाजूने शक्ती वापरतोय सतीश तर दुसऱ्या बाजूने युक्ती वापरतोय कल्पेश. एक षटकार पडल्यानंतर आपल्या गोलंदाजीमध्ये परिवर्तन आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे फायदा मिळाला. डॉट. ऑफस्टंपच्या जवळ मात्र पाहावं लागेल, ही लाईन थोडीशी खराब आहे आणि त्याचा प्रत्यय आपण पाहिला तर व्हाईट बॉल. धावफलक आपण पाहिलं 8. फुलटॉस, मिस टायमिंग केलाय, कॅच होती आणि पकडली आहे आणि कॅच या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरवू शकते, कारण की सतीश बाद झाली आहेत, परंतु जिथे कल्पेशनं ज्या प्रकारे केलेली गोलंदाजी आणि आपल्या गोलंदाजीच्या जोरावर मात्र जी विकेट मिळवून देण्याचं कार्य केलं आहे, एका बाजूने कार्य समाप्त नाही झालंय, कारण की प्रदीप सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. आता येणारे नवीन खेळाडू असतील कदाचित साईनाथ, कारण की त्यांच्याकडे सुद्धा बिग हिटिंग, चांगले फटके, आणि पाहूया कोणते खेळाडू येतील. तर डेफिनेटली साईनाथच येतात या वेळेला. साईनाथ येत आहेत आता खेळण्यासाठी आणि नुसते येऊन नाहीये तर आपल्या टीमला जिथून लक्ष गाठून देण्याच्या अनुषंगाने यायचं आहे. किती बॉल झालेत? 3 ना.
वेळेला फुलर लेनचा चेंडू होता ऑन साईडला खेळलाय, पण मात्र आपण पाहिलं इथे एकच धाव मिळाली आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे. धावफलक इथून एकने पुढे सरकलं गेलंय. नवव्या आकड्यावर या वेळेला फटका हवेत आहे. मौका आहे कॅच पकडण्याचा, परंतु इथे सेफ लँडिंग झाला. ओ, या वेळेला मात्र डायरेक्ट हिट करण्यामध्ये यश मिळालंय आणि फलंदाज बाद. पंचांचा इशारा, आउट. दहा 22 धावा अजून हव्या आहेत. महेंद्र पवार दाखल झाले आहेत आणि एक चांगली बॅटिंग त्यांना करायची आहे. प्रदीपकडे सगळ्या डगआउटचं लक्ष आहे. का चांगली मॅच विनिंग पारींची गरज आहे यंग मराठा टीमला. ओ, हा चेंडू डाऊन दी लेग, वाईटचा इशारा मात्र मिळतोय. 11 या धावा फळकावर, अजून सुद्धा 21 धावा हव्या आहेत इथून. हा चेंडू खूप महत्वाचा आहे. 7 चेंडू आणि 21. हो, अगदी बॅटच्या रडार मध्ये, परंतु फिल्डर होते आणि सुपर कॅच. विकेट मिळवली आहे मोठी आणि या विकेटचं महत्व माहिती आहे की प्रदीपची बॅटिंग कशी आहे. इथून आपण पाहिलं तर षटक झाले समाप्त. पहिलं येणारे चेंडू असतील 6 आणि या 6 चेंडूमध्ये आता जिंकण्यासाठी गरज असेल तब्बल 21 धाव्यांची. अक्षय आले तर मैदानाच्या आतमध्ये. चला, थोडा घाई करायची आहे. संकेत असतील. हो हो हो, अगदी बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू जर आला असता तर कदाचित मात्र चित्र वेगळं त्या बॉलचा पाहायला मिळाला असता. पुन्हा एकदा पाहिला पण पुल करण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू आणि दडपण. धावा हव्या आहेत इथून 21. बॅक टू द बॉलर, सलगचा तिसरा. आणि इथून आपण पाहिली आता मॅचची कहाणी मात्र पलटली आहे. 3 चेंडू असतील. आता खेळलेला फटका हवेत असेल. विकेट मिळेल, मिळाली आहे. राहिले आता चेंडू शिल्लक 2 धावा मात्र पूर्ण थांबवल्यात. तब्बल हव्या आहेत 21. राजवली टीमचे कॅप्टन या टॉस बॉक्स मध्ये या.
कोणाला बॅट्समॅन हो हो आणखीन एक डॉट म्हणजे या ओव्हर मध्ये एकही धाव आलेली नाहीये एक चेंडू 21 इनसाइड आउटचा फटका आणि तिथे विकेट मेडन विकेट षटक मात्र फेकलाय संकेत ना एकही धाव न देता विकेट मात्र प्राप्त केली आहे आणि कमालीची बॉलिंग पाहायला मिळाली अभिनंदन कॅप्टन या मॅन ऑफ द मॅच आहे ते सुद्धा आपण थोडं बाकी ठेवू कारण की नंतर देव राजौली टीमचा पण बाकी हॅलो. राहिलाय चला टॉस आपण या ठिकाणी करणार